नमस्तस्मै गणेशाय ब्रह्मविद्याप्रदायिने यस्यागस्त्याय ते नाम विघ्नसागरशोषिणे ध्याये स्थिरेण चित्तेन गणेशं सर्वसिद्धिदं बुद्धिप्रकाशकं पूर्णं योगिनां हृदि संस्थितं स्वानन्देशं गणेशानं महावाक्यस्वरूपिणं तत्त्वमस्याकृतिधरं सिद्धिबुद्धियुतं भजे। जय गजानन। माऊली ज्ञानदेवांची गणेश वंदना आपण पाहतोय। पहिल्या अध्यायातल्या सगळ्या गणेश वंदनेनंतर 17व्या अध्यायात माऊलींनी वर्णन केलेल्या ज्या ओव्या आहेत त्याचं चिंतन आपण सुरू केलं आणि त्या चिंतनात पहिला भाग पाहिला, त्रिगुण त्रिपुरी वेढीला जीवत्व दुर्गी अडीला तो आत्मशंभूने सोडविला तुझिया स्मृती। भगवान गणेशांच्या स्मरणाने भगवान शंकरांनी त्रिपुरासुराचा वध कसा केला याचं वर्णन माऊली आपल्या समोर करतीये। कथा कुठली आहे आपल्याला सगळ्यांना ऐकून माहिती आहे, श्री क्षेत्र रांजणगावची कथा आहे। बरं, या कथेत एक वेगळेपण आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे, म्हणजे मोरयाचं महत्व कळेल। लक्षात घ्या, ही कथा गणेश पुराणाने सांगितली, फार आश्चर्याची गोष्ट नाहीये। मुद्गल पुराणाने सांगितली, फार आश्चर्याची गोष्ट नाहीये, कारण हे दोन्ही पुराण गणेशाचंच वर्णन करणार आहेत। पण भगवान वेदव्यासांची एक पद्धत आहे, ती ज्या पद्धतीने पुराण लिहितात ती पद्धत जर आपण समजून घेतली तर आपल्या लक्षात येईल ते ज्या देवतेचं पुराण लिहित आहेत त्या देवतेला सर्वोच्च स्थानी ठेवून त्या पुराणाची रचना केलेली असते। तीच देवता निर्मिती स्थिती लयाचं कारण आहे, तीच सगळ्यांचं संचालन करते, तीच परब्रह्म परमात्मा स्वरूप आहे। अशा स्वरूपातच त्या देवतेचं वर्णन केलेलं असतं। बाकी सगळ्या देवता संकटात येतात आणि त्या पुराणातली ती जी प्रधान देवता असेल तिला शरण येतात, या पद्धतीचं वर्णन असतं। ती देवता कोणाला शरण जाते असं वर्णन कधीही नसतं। पण व्यवस्थित लक्षात घ्या, मी आता जी कथा आपल्याला सांगितली, ज्या त्रिपुरासुर वधाच्या कथेचा वर्णनाचा भाग आपण समजून घेतोय, त्या कथेचं वैशिष्ट्य हे आहे की या कथेच्या वेळी किंवा या प्रसंगाच्या वेळी भगवान शंकरांनी गणेशाचं स्मरण केलं, पूजन केलं, हे प्रत्यक्ष शिवपुराण मान्य करतं। बाकी त्यांचं जाऊ द्या, उरलेल्या पुराणांचा हिशोब समजून नका घेऊ। जिथे शिवपुराण भगवान शंकरांचंच पुराण आहे, भगवान शंकरांना सर्वश्रेष्ठ ठेवून सांगणारं पुराण आहे, त्या पुराणामध्ये जर भगवान शंकर दुसऱ्या कोणाची उपासना करताना दाखवत असतील तर आपल्याला ते व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे। कशा पद्धतीची रचना आहे, शिवपुराणामध्ये युद्धकांड नावाचा भाग आहे, त्याच्यामध्ये 10वा अध्याय आहे, श्लोक क्रमांक 6, 7 आणि 8 3 श्लोक आपल्याला सापडतील। 3 श्लोकाचं वर्णन, तुम्हाला 3 श्लोक नाही, खूप मोठं आहे। एखाद्या देवतेच्या प्रधान देवत्वाला सांगणाऱ्या पुराणामध्ये 3 श्लोक खूप मोठी गोष्ट आहे, लक्षात घ्या, व्यवस्थित समजून घेतली पाहिजे। आणि कोणत्या वेळी आहे, ज्यावेळी त्रिपुरासुर वधासारखी महान लीला भगवान शंकर करतायत, त्यांच्या आयुष्यातल्या अत्यंत महत्वाच्या काही लीलांपैकी ती लीला आहे। त्यावेळी जेव्हा त्यांनी आपलं अमोघ अस्त्र पाशुपतास्त्र असणारा तो त्रिशूळ फेकला आणि तो निष्प्रभ झाला, त्यांनी जेव्हा त्रिपुरासुर मरत नाही त्यावेळी काय करावं या समस्येत भगवान शंकर अडकले असताना आकाशवाणी झाली असं वर्णन शिवपुराण सांगतं। लक्षात घ्या, भगवान शंकरांना सर्वोच्च सांगणारं पुराण आपल्याला सांगतं भगवान शंकर अडकले, अडखळले आणि काय करायचं प्रश्न पडला, त्यावेळी आकाशवाणी झाली। आकाशवाणीचे शब्द आपल्याला शिवपुराण सांगतं, भो भो न यावत भगवन अर्चितौसो विनायकः पुराणी जगदीशेष सांप्रतम न हनिष्यसी। हे लक्षात घे भगवान शंकरा की जोपर्यंत तू भगवान विनायकांचं पूजन करणार नाही तोपर्यंत या त्रिपुरासुराचा वध तुझ्या हातून होणार नाही असं आकाशवाणी सांगते। वैशिष्ट्य लक्षात घ्या, पुढच्या श्लोकात आपल्याला शिवपुराण सांगतं, एतत् श्रुत्वा तु वचनम, हे वचन ऐकलं, गजवक्त्रम अपूजयत। गजवक्त्र, वक्त्र शब्दाचा अर्थ मुख, गजमुखाचं म्हणजे भगवान गणेशांचं पूजन केलं। कोणाला? भद्रकालीन समाहूय, देवी पार्वतीला त्यांनी बोलवलं
आदिशक्तींनी आणि भगवान आदिनाथांनी भगवान शंकरांनी ततो अंधक निषूदन, अंधक निषूदन हे भगवान शंकरांचं नाव आहे. अंधकासुर नावाच्या राक्षसाला मारल्यामुळे ते अंधक निषूदन भगवान शंकर आणि देवी पार्वती मिळून भगवान गणेशांचं पूजन करतात. हे शिवपुराण सांगतंय. मी वारंवार त्याला अधोरेखित करून आपल्या समोर सांगायचा प्रयत्न करतोय. आणि मग पुढे शिवपुराण सांगतं तस्मिन स्थिते महादेवे, अशा पद्धतीने पूजन करून जेव्हा भगवान महादेव तिथे थांबले, पूजयित्वा गणाधिपम, गणराजाचं पूजन करून थांबले. पुराणी तत्र कालेन, तिथे काही काळामध्येच मग आपल्या समोर वर्णन येतं जगमुर एकत्वम आशु वै, आशु म्हणजे ताबडतोब लवकरच ते तीनही पुर एका रेषेत आले. आणि मग पुढे भगवान शंकर एका रेषेत त्या पुरांना म्हणजे त्रिपुरासुराला मारू शकले. कारण ते तीन पुर उडवल्याशिवाय तो मरणार नव्हता. ते तीन पुर त्यांनी पहिल्यांदा उडवले आणि मग त्रिपुरासुराचा वध केला. ही कथा आपल्याला येते. व्यवस्थित लक्षात घ्या, हे कथेतले हे पैलू ज्यावेळी आपल्याला शिवपुराण सांगतं तेव्हा त्याचं महत्व मगाशी म्हटलं त्या पद्धतीने कितीतरी पटीनी वाढलेलं आहे, कितीतरी पटीनी श्रेष्ठ आहे. कारण तिथे भगवान वेदव्यास त्या 3 श्लोकांच्या माध्यमातून गणेशांचं महत्व वेगळ्या पद्धतीने अधोरेखित करतायत. कायम लक्षात घ्या, जर गणेश केवळ शिवपुत्र असते तर भगवान शंकरांना आपल्या मुलाचं पूजन करण्याची वेळ नव्हती. मुलाला आदेश द्यायचा असतो. निदान शिवकाळात तरी नक्की ही परिस्थिती होती. मुलाला आदेश द्यायचा असतो, त्याची पूजा करायची नसते, त्याला विनंती करायची नसते. एखादा कदाचित म्हणू शकेल की ते गणेशाचं महत्व वाढवायपुरतं ते वर्णन आलेलं आहे. लक्षात घ्या, सामान्य गमतीदार कथेत आलं असतं तर कदाचित आपण ते मान्य केलं असतं. माता पित्यांची भूमिका आहे आणि आपल्या मुलाला मोठेपण देण्यासाठी करतायत असं कदाचित म्हटलं असतं. पण लक्षात घ्या, त्रिपुरासुराचं भयानक विघ्न संपूर्ण विश्वाला त्रस्त करत असताना, आपला त्रिशूळ फेकून मारला असताना, तो निष्प्रभ झाला असताना मध्येच मुलाचं महत्व सांगण्याकरता अशा पद्धतीची गोष्ट नसते होत. तिथे वास्तविकता आपल्या समोर सांगितली आहे की भगवान शंकर त्याच वेळी सोडवू शकतील ज्यावेळी ते तुझं स्मरण करतील. आणि मग ते स्मरण कसं ते माऊलींनी आपल्याला सांगितलं. केवळ एक विश्वातली कथा नाही सांगायची, त्रिगुण त्रिपुरी वेढीला. आता आपल्याला ते व्यवस्थित लक्षात येईल की हा जो जीवात्मा या 3 देहांमध्ये अडकून पडलेला आहे, जीवत्व दुर्गी अडला, या जीवत्व रूपी दुर्गामध्ये किल्ल्यामध्ये तो जो बंदिस्त झालेला आहे तो आत्मशंभूने सोडविला. तुझिया स्मृती, तो तुझ्या स्मृतीने सोडवता येतो. मोरया तुझं स्मरण करावं लागतं. त्या स्मरण शब्दाला व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण त्याचा पुढचा अर्थ आपल्या समोर वेगळेपणाने येणार आहे. ही कालची गोष्ट सांगितली, शिवपुराणातला त्याचा हिशोब सांगितला आणि हे सांगितल्यानंतर माऊली आणखीन एक अद्वितीय रचना आपल्या समोर सांगतीये. माऊलींचे पुढचे शब्द आणखीन चिंतनीय आहेत, विचार करण्यासारखे आपल्याला आहेत. माऊली म्हणतीये म्हणोनी शिवेसी कांटाळा गुरुत्वे तूची आगळा. अद्वितीय वर्णने लक्षात घ्या. मोरयाचं महानतम वैभव माऊली आपल्या समोर ठेवतीये. म्हणोनी शिवेसी कांटाळा, शिवेसी म्हणजे भगवान शंकरांशी, कांटाळा याचा अर्थ तुझा आणि त्यांचा काटा जर केला. काटा शब्द तुलनेकरता वापरलेला आहे. ती तुळा जी असते त्या तुलेला काटा असं म्हटलं जातं. व्यवहारात आपणही वापरतो. त्या शिवेशी म्हणजे भगवान शंकरांशी जर तुझा काटा केला म्हणजे तुलना केली तर काय होतं, त्याचं उत्तर आहे गुरुत्वे तूची आगळा. तू गुरुत्वाने म्हणजे श्रेष्ठत्वाने आगळा ठरतो. हे वाक्य किती वेगळं आहे, किती महत्वपूर्ण आहे लक्षात घ्या. माऊली आपल्या समोर सांगतेय भगवान शंकरांच्या सोबत जर तुझी तुलना केली ना तर हे मोरया तू श्रेष्ठ ठरतोस. तू भगवान शंकरांपेक्षा श्रेष्ठ आहे. कोण म्हणत आहे? माऊली म्हणत आहेत. लक्षात घ्या, आदिनाथापासून चालत आलेल्या
परंपरेचे पाईक असणारी माऊली, महाविष्णूचे अवतार असणारी माऊली आपल्याला सांगतेय. म्हणून शिवेसी कांटाळा गुरुत्वे तूची आगळा. हे जे वेगळेपण सांगत आहे, हे जे श्रेष्ठत्व सांगत आहे, ते आपल्याला वेगवेगळ्या अर्थाने समजून घेतलं पाहिजे. पंचायत काय होते, एखाद्या देवतेपेक्षा श्रेष्ठ असं म्हटलं तर अनेकांना ते आवडत नाही. त्या देवतेचे जे उपासक आहेत त्या उपासकांना ते विचित्र वाटतं. काही प्रतिक्रिया सुद्धा तशा येतात. व्यवस्थित आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे. हे श्रेष्ठत्व सांगणं जे आहे ते वेगवेगळ्या अंगाने समजून घ्या. इथे कोणाला कमी लेखण्याचा भाग नाहीये. श्रेष्ठत्व सांगणे म्हणजे काय ते समजून घ्या. एक वेगळा विषय सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल नेमकेपणाने काय म्हणायचंय. कबीरदासांची एक ओवी आहे. कबीरदास आपल्या समोर म्हणतात, महाकवी कबीर म्हणतायत, गुरु गोविंद दोऊ खडे काके लागू पाय, गुरु आपणे बलिहारी गुरु आपणे गोविंद दियो दिखाय. आपल्या सगळ्यांना ऐकून ऐकून माहिती असलेला अशा प्रकारचा दोहा आहे. कबीरजी सांगतात गुरु आणि गोविंद म्हणजे भगवान शंकर, आपले देव विष्णू, त्यांचं जे आराध्य तत्व, ते दोघही समजा एकत्र उभे राहिले, कोणाचे पाय धरायचे. आपल्या समोर कबीरदास म्हणताय की गुरु बलिहारी, याचा अर्थ गुरु श्रेष्ठ आहेत. आता अशा वेळेला ज्या वेळा कबीरदास गुरु श्रेष्ठ आहेत असं म्हणतात त्यावेळी ते गोविंदाचा अपमान करतात असा अर्थ असतो का? त्याचं उत्तर आहे बिलकुल नाही. त्यांना उलट सांगायचंय की गुरु इतके श्रेष्ठ आहेत की ते भगवंतापेक्षाही श्रेष्ठ आहेत. हा जो भाव आहे तो भाव व्यवस्थित समजून घ्या. जेव्हा मोरयाचं श्रेष्ठत्व मी अशा पद्धतीने सांगतो तेव्हा बाकी देवतांना न्यूनत्व देणे हा त्यातला भाव नाहीये. महादेवापेक्षाही श्रेष्ठ आहे हा भाव समजून घ्या. त्या दृष्टीने आपल्याला ते सांगायचंय. आणि मग एकदा महादेवांपेक्षा श्रेष्ठ म्हटलं की बाकी सगळे देव आपोआपच आले. वेगळं वर्णन करण्याची गरजच नाही, कारण बाकी सगळ्या देवांपेक्षा भगवान शंकर श्रेष्ठ आहेत. का श्रेष्ठ? त्यांचं नावच महादेव आहे. बाकीचे सगळे देव आहेत, भगवान शंकर महादेव आहेत. बाकी सगळ्यांना ईश्वर म्हटल्या जातं, पंचेश्वर म्हटल्या जातं. भगवान शंकरांना महेश्वर म्हटल्या जातं. लक्षात घ्या. मग बाकीच्यांपेक्षा ते महान आहेत म्हणून तर त्यांना महादेव म्हटलं गेलेलं आहे. आता बाकीच्यांपेक्षा महान म्हणताना बाकीचे न्यून आहेत असा अर्थ नाही सांगायचंय. शंकरांचं श्रेष्ठत्व सांगायचंय. आणि आता माऊली जेव्हा सांगतेय की त्या भगवान शंकरासोबत जेव्हा तुझी तुलना केली तेव्हा हे मोरया तू त्यांच्यापेक्षा गुरुत्वे आगळा, तू अधिक गुरु आहेस, श्रेष्ठ आहेस, अधिक भव्य दिव्य आहेत, अधिक उदात्त तत्व आहे. हे म्हणत असताना तू सर्वश्रेष्ठ आहे एवढंच त्यांना सांगायचंय. ती भूमिका समजून घ्यायची आहे. आणि का सांगतायत याचाही एक वेगळा विषय केला पाहिजे. व्यवस्थित लक्षात घ्या. चिंतनाच्या पुढच्या टप्प्यांना करत आपण इथपर्यंत आलोय. अगदी जवळजवळ शेवटापर्यंत या चिंतनाच्या येऊन पोहोचलो. इथून पुढे 2-3 भाग होतील आपले. तेवढा विचार केल्यानंतर आपल्याला आता या पातळीवर एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की जेव्हा एक एक टप्पा वर करत जाऊ ना तेव्हा लक्षात घ्या शेवटी एकाच बिंदूवर थांबावं लागणार आहे. तिथे अनेकत्व नाही चालणार आहे. म्हणजे भक्तीच्याही क्षेत्रात लक्षात घ्या, श्रवणम कीर्तनम चैव हे दोन जे पहिल्यांदा सांगितले ना, इथे तुम्ही अनेकत्वाचा विचार करू शकता. म्हणजे कसं, अनेक देवतांच्या महत्वाचं किंवा वैभवाचं वर्णन करणारे पुराण तुम्ही ऐकू शकता, कथा तुम्ही ऐकू शकता, काही अडचण नाहीये. श्रवण अनेक पद्धतीचं करता येतं, कीर्तन अनेक पद्धतीचं करता येतं. आज मी मोरयावर बोलतोय, होऊ शकतं एखाद्या वेळी मी जगदंबेवर बोलील, एखाद्या वेळी रामचंद्रांवर बोलील, भगवान श्रीकृष्णांवर बोलील. वेगवेगळ्या देवतांवर चिंतन करता येतं कीर्तन या माध्यमातून. तिथपर्यंत मान्य आहे. श्रवण अनेकांचं शक्य आहे, कीर्तन अनेकांचं शक्य आहे. पण पुढच्या ज्या गोष्टी आहेत ना, जसे जसे वरचे टप्पे आपण गाठू सगळ्यांचं नाही शक्य. स्मरणम, एकाच वेळी पंचेश्वरांचं स्मरण अशी गोष्ट कशी शक्य आहे? नाही शक्य. आता समजून घ्या, जेव्हा तुम्हाला स्मरण करायचंय तेव्हा एकाच करावं लागेल. जेव्हा पादसेवनवर जायचंय तेव्हा एकच पकडावा लागेल. तिथे अनेक असून नाही चालणार. सगळे श्रेष्ठ आहेत पण त्यातला एक पकडावा लागेल. का? कारण साधी कल्पना करा, समजा तुमच्या भाग्याने 5ही ईश्वर, ज्याला पंचेश्वर आपण म्हणतो, ते 5ही ईश्वर तुमच्या समोर प्रगट झाले आणि सांगण्यात आलं कर वंदन. कोणाला कराल?
कोणातरी एकालाच आधी वंदन कराल की नाही, कोणाच्या तरी एकाच्याच पायावर डोकं ठेवता येईल की नाही, एकाच वेळी 5 पायांवर कसे डोकं ठेवणार, नाही ठेवता येत, एकच पकडावा लागेल आणि मग तसा एक पकडायचा, याचा अर्थ बाकीच्यांचा अपमान नाही केला, त्यातल्या त्यात सर्वात श्रेष्ठ सांगितलं. माऊली जेव्हा वर्णन करते ना तेव्हा त्या अंगाने आहे हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे आणि महादेवाची तुलना केली, कारण ते सर्वश्रेष्ठ, त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ, म्हणून बाकी सगळे ज्येष्ठ आहेत, माझा मोरया ज्येष्ठ राज आहे, बाकी सगळे ब्रह्म आहेत, माझा मोरया ब्रह्मणस्पती आहे, याच स्वरूपात त्याला समजून घ्यायचंय. पण पंचायत आहे, सोपं नाहीये हे. ध्यानासाठी जसं तुम्हाला एक निवडावं लागतं ना, तो हिशोब मी आपल्याला सांगतोय की ध्यान एकाच करावं लागेल, स्मरण एकाच करावं लागेल. म्हणून पहिल्यांदा आपल्याला शब्द सांगितला, तुझी या स्मृती, भगवान शंकर तुझं स्मरण करतात, तुझ्या ठिकाणी ध्यान एकवटतात, त्याच वेळी त्यांना पुढचा मार्ग दिसू शकतो. जर भगवान शंकरांचं हे आहे तर आपलं काय असणार आहे, आपल्याला एक केंद्रित व्हावं लागेल. ते एक ध्यान जे आहे ते मोरया देवा तूच गणेशू स्वरूपात तुझं करायचंय. पण पंचायत आहे हे एवढं सहजासहजी समजत नाही. हे समजत कसं नाही हेही माऊली आपल्याला सांगतील पुढच्या ओवीत. उद्या पाहू. तोपर्यंत जय गजानन.